सुंदर, अप्रतिम, मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव 100% जीएसटी फ्री. मयूर अलंकार, सराफ बाजार आणि गंगापूर रोड, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. बुधवारचा दिवस संपूर्ण महाराष्ट्रासाठी काळा दिवस ठरलेला आहे. रेल्वेमध्ये पसरलेल्या अफवेनं अक्षरशः मृत्यूतांडव घडलंय. लखनौकडून मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसच्या S4 या विना आरक्षित डब्यातील हॉट एक्सेल आणि ब्रेक बाइंडिंगमध्ये अचानक आगीच्या ठिणग्या उडालेल्या काही प्रवाशांनी पाहिलं. त्यांना वाटलं आगच लागली. काही क्षणात ही अफवा कोचमध्ये पसरली. जळगावपासून जवळच असलेल्या माहेजी आणि परधाडे या स्थानकादरम्यान सायंकाळी 4:30 ते 4:45 दरम्यान ही घटना घडली. प्रवासी घाबरून गेले. त्यापैकी एकानं चेन ओढून रेल्वे थांबवली. जीव वाचवण्यासाठी काही प्रवाशांनी शेजारच्या ट्रॅकवर उड्या घेतल्या आणि होत्याचं नव्हतं झालं. त्याचवेळी या ट्रॅकवर कर्नाटकातील यशवंतपूरहून हजरत निजामुद्दीनकडे जाणारी कर्नाटक एक्सप्रेस आली. उड्या मारलेल्या प्रवाशांना ही रेल्वे दिसलीच नाही. ताशी 110 ते 115 किलोमीटर गतीनं धावणारी कर्नाटक एक्सप्रेस या प्रवाशांना चिरडून निघून गेली. यात 13 परप्रांतीय प्रवाशांचा मृत्यू झाला तर 10 ते 11 जण गंभीररित्या जखमी झालेले आहे. अपघात झाला तेव्हा कर्नाटक एक्सप्रेस 113 किलोमीटर प्रति तास या वेगानं धावत होती. समोरच्या ट्रॅकवर उड्या घेतलेले प्रवासी चिरडल्याचं लक्षात येताच या गाडीच्या चालकानं तातडीचे ब्रेक लावले. त्यामुळे 500 मीटरवर जाऊन रेल्वे गाडी थांबली, पण तोपर्यंत अनेक प्रवासी चिरडले गेले होते. गाडी थांबली तेव्हा त्याखाली मृतदेह अक्षरशः छिन्नविछिन्न अवस्थेत शोधावे लागले. दरम्यान या सर्व संदर्भात घटनास्थळाहून आमचे प्रतिनिधी अझर कादरी यांनी आढावा घेतलेला आहे. अशा या ठिकाणी उभा आहे का ज्या ठिकाणी काल हा भीषण अपघात झाला. हा भीषण अपघात 2025 मधला सर्वात मोठा अपघात मानला जातोय. हा जो ट्रॅक आहे ह्या ट्रॅकवर पुष्पक एक्सप्रेस जात होती. त्याच्यामध्ये अशी अफवा उठवली गेली की गाडीमध्ये एका बोगीमध्ये आग लागली आहे. त्यानंतर त्या आगीमुळे लोकांनी ते भयभीत होऊन त्या गाडीतून उड्या मारल्या आणि हा दुसरा ट्रॅक आहे. ह्या दुसऱ्या ट्रॅकवरून बँगलोर कलकत्ता एक्सप्रेस जात होती. त्यानंतर लोकांनी घाबरून ह्या ट्रॅकवर उडी मारली. त्याच्यानंतर काहींनी याच्या खाली हा जो नदीचा प्रवाह आहे याच्या इथून उड्या मारल्या. याच्यामध्ये काही लोक जखमी झाले. या जखमींना जळगावमधल्या आणि पाचोऱ्यामधल्या काही खाजगी हॉस्पिटलमध्ये आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहे. अधिक माहितीनुसार 12 ते 13 लोकांचा यामध्ये मृत्यू झालेला आहे. यामध्ये 15 ते 20 लोक जखमी झालेले आहे. आपण बघू शकता का एकाच वेळी 2 गाड्या ह्या ट्रॅकवर येत असतात. म्हणजे एक या साईडनी येते आणि एक त्या साईडनी येते. यामुळे लोकांना कळालं नाही का दुसऱ्या ट्रॅकवर गाडी येते. यामुळे हा अपघात भीषण अपघात झालेला आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, जळगाव, पाचोरा. मृतांमध्ये 1 जण मुंबईचा तर प्रत्येकी 3 जण उत्तर प्रदेशचे आणि नेपाळचे आहेत. मृतांमध्ये कमला नवीन भंडारी यांचा समावेश असून त्या मुंबईच्या कुलाबा येथील आहे. नेपाळ येथील लच्चीराम रवयू पासी, उत्तर प्रदेश येथील इम्तियाज अली, उत्तर प्रदेशमधीलच नसिरुद्दीन सिद्दीकी, नेपाळ येथील जौकला भटे जयकडी, नेपाळ येथील हिनू नंदराम विश्वकर्मा, बाबू खान या मृतांची ओळख पटण्यात यश आलेलं आहे. जर पुष्पक एक्सप्रेस ही आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 2 तास विलंबानं धावत होती तर कर्नाटक एक्सप्रेस 28 मिनिटे उशिरानं धावत होती. या दोनही ट्रेन वेळेवर धावत असत्या तर चाळीसगावपासून पुढे असलेल्या शिरापूर स्टेशनजवळ त्यांनी एकमेकांना ओलांडलं असतं आणि हा अपघात टळला असता आणि अनेकांचे जीव देखील वाचले असते. दरम्यान माहेजी आणि परदाडे गावादरम्यान भोला नदी आणि त्यावर पूल आहे. पाचोऱ्याकडे जाताना रेल्वे मार्गाला कठीण वळण आहे. पाचोऱ्याकडून रेल्वे येत असेल तर ती वळल्याशिवाय दिसत नाही. पुष्पक एक्सप्रेसमधून उतरलेल्या लोकांना कर्नाटक एक्सप्रेस जवळ आल्यानंतर दिसली आणि दूर जाण्यास त्यांना संधीच मिळाली नाही. जे थोडे बाजूला गेले किंवा ज्यांनी पुलावरून खाली उड्या मारल्या ते या दुर्घटनेतून वाचले आहे. ज्यांना ती संधी मिळाली नाही ते रेल्वेखाली चिरडले गेले आहे. अझर कादरी, नाशिक न्यूज, जळगाव.